गरिबांच्यासाठी मी जाऊन शिबिरे घेत असतो. आपल्या कोल्हापूरला सुद्धा आपण बोलावलं तर मी येईल. आणि एवढ्या व्यस्त कार्यक्रमामध्ये ज्याचा उल्लेख मगाशी आपल्या भाषणामध्ये अनेकांनी केला, 8-8 दिवस त्यांना अपॉइंटमेंटला वेळ मिळत नाही, त्यांना जगभर फिरावं लागतं. वास्तविक गेल्या महिन्यातच आपण कार्यक्रम करणार होतो, परंतु ते परदेशला गेले होते आणि आमचं अधिवेशन सुरू झालं, त्यामुळे ते राहून गेलेलं होतं. लकडावाला साहेब प्रसिद्ध झाले 2017 साली. इजिप्तमधील जगातील सर्वात जास्त जाड महिला इमान अहमद, त्यांचं वजन 500 किलो होतं. स्पेशल एक विमान करून त्यांना आणण्यात आलं होतं. त्यांना क्रेननं त्या सैफी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि त्यांचं ऑपरेशन डॉक्टर लकडावाला साहेबांनी केल्यावर त्याचं वजन 125 किलो झाल्यानंतर त्यांना स्ट्रेचरवरून घेऊन गेल्यात आलेलं होतं. आता यामध्ये ते अतिशय तज्ज्ञ आहेत. उद्देश माझा एवढाच आहे की गरिबाचं तरी ऑपरेशन होतीलच, परंतु जे आपल्याकडे प्रोफेसर्स आहेत, या विभागाचे जे शिक्षक आहेत, जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत, मग ते भूल देणाऱ्यापासून नर्सपासून सगळ्यांना एखादा जगप्रसिद्ध डॉक्टर कसं हाताळतो त्याचं अनुभव तुम्हाला मिळेल, तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. त्याशिवाय एवढे विद्यार्थी इथे शिकत आहेत, त्यांनाही यापासून चांगली एक प्रेरणा मिळेल, एक आदर्श मिळेल. आता यामध्ये पित्ताशयाची पिशवी काढणं, गर्भाशयाची पिशवी काढणं, हार्निया, त्यानंतर गुडघ्यांच्या शस्त्रक्रिया, यासाठी जवळजवळ 60 व्यक्तींच्यावर 2 दिवस इथं शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत आणि यामध्ये आम्हाला फक्त समाजाच्यासाठी करण्याचं काम हे करतायत. पण या सगळ्या लोकांना पद्मश्री पद्मविभूषणच दिलं पाहिजे. मला वाटतं इतकं चांगलं काम त्यांनी करत आहेत. मी म्हणा आणि आमचे संयोजक डीन आपले सत्यवान मौर्यांना विनंती करतो, जर वेळ मिळाला तर आपण शेंडा पार्कमध्ये नेऊन आणा, CPR हॉस्पिटल सगळं दाखवा. यात काय सुधारणा करायच्या असतील तर त्याच्या आपण सूचना घ्या. मी या राज्याचा, या खात्याचा मंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे, या अशा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये गरीब आणि मिरिटचे विद्यार्थी येतात. ज्यांच्याकडे पैसा आहे तो डोनेशन भरतो, मोठ्या मोठ्या हॉस्पिटलला जातो. पण आमच्याकडे येणारी सगळी मुलं ही गरीब असतात. त्यांचं शिक्षण दर्जेदार होण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे तज्ज्ञ प्रोफेसर येण्याची आवश्यकता आहे. आयुक्त निवडकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली मी समिती नेमलेली आहे की या सगळ्या शासकीय महाविद्यालयामध्ये आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये चांगले तज्ज्ञ डॉक्टर आणि तज्ज्ञ प्रोफेसर येण्यासाठी कितीही मोठा खर्च करायला लागला चालेल. मंत्रिमंडळाची मी मान्यता घेईन आणि या वर्षभरामध्ये अशी व्यवस्था करेन की या सगळ्या शासकीय महाविद्यालयामध्ये या सगळ्या मोठ्या मोठ्या शस्त्रक्रिया होतील. कुठल्याही खाजगी दवाखान्यामध्ये जायला लागणार नाही. असं काम करून दाखवण्याचा माझा मानस आहे. मग त्यात लिव्हर ट्रान्सप्लांट असेल, त्यानंतर त्याला किडनी ट्रान्सप्लांट असेल, हार्ट ट्रान्सप्लांट असेल, अशी कुठलीही ब्रेनची असेल. आता खाजगी दवाखान्यामध्ये गेल्यानंतर किती मोठा खर्च येतो, कसं कसं त्यांना करायला लागतं, लोक किती अडवणूक करतात आणि पैशासाठी किती मोठ्या पद्धतीनं त्यांची पिळवणूक होते हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि आजच आपण बघितलं की मंगेशकर हॉस्पिटलमध्ये एका महिलेला, त्याला 2 जुळी मुली झाली आणि ती मृत्यू पावली. तिला फक्त ॲडमिशन वेळेत केलं नाही म्हणून मोठा दंगा सुरू आहे. आता माझा या निमित्ताने सगळ्याच त्या पब्लिक ट्रस्ट ॲक्टखाली नोंदणी झालेल्या हॉस्पिटलला विनंती आहे, हे जर धोके टाळायचे असतील, तुम्ही महात्मा फुले जीवनदायी योजना, आयुष्यमान भारत योजना ही तुम्ही लागू करून घ्या. ते लागू करून घेत नाहीत. फक्त आमची पब्लिक ट्रस्ट ॲक्टचाच फक्त ते वापर करतायत 10% पेशंटचा, ती बरोबर करत नाहीत. म्हणून मी त्यांना विनंती करेन की महात्मा फुले जीवनदायी योजना तुम्ही सुरू करा. अनेक वेळा मी बैठका घेतला, ते प्रतिसाद देत नाहीत. असा जर प्रतिसाद मिळाला नाही, अशी घटना घडली तर अशा हल्ले होतात. हल्लेचं मी समर्थन करत नाही, परंतु जर त्यांना ॲडमिट करून घेतलं असतं ठीक आहे, पैसे थोडे, परंतु ते पब्लिक ट्रस्ट ॲक्टखाली नोंदणी झालेला दवाखाना आहे, त्याला जमीन आपण मोफत दिलेली आहे. तर मला वाटतं ह्या दवाखान्याने अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि मग ही वेळच येऊ नये म्हणून आमचे सरकारी अस्पताल आपण बळकट अशी करूया
की आपल्या सगळ्या गरिबांची सेवा चांगल्या पद्धतीने होईल. लकडावालासारखे अधिकारी डॉक्टर्स आज आपल्याला पुढे आलेले आहेत. मला वाटते त्यांच्या सगळ्या सूचना त्यांच्या ज्या आहेत त्या निश्चितपणे पाळू. त्यांनी आता मोदीसाहेब त्यांना वेळात वेळ जर मिळाला तर त्यांच्या अनेक लोकांना महालक्ष्मीचं दर्शन घडवून आणा, शेंडा पार्कचं दर्शन घडवून आणा आणि चांगली शस्त्रक्रिया करा. कारण मी उद्या वाढदिवसाच्या निमित्त इथं नाही मी जाणार आहे. मी लकडावाला साहेबांची दिलगिरी व्यक्त करतो की उद्या मी नाही, परंतु 2 दिवस आपण जे श्रम कष्ट आमच्यासाठी घेतले, 2 दिवस इथं आला त्याबद्दल मनपूर्वक या राज्याचा वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून मी मनपूर्वक आपले आभार मानतो. सगळ्या टीमला धन्यवाद देतो आणि आपण ही रजा घेतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.